वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। तर आपण आपली जे बुक डिस्ट्रीब्युशनची जी आपली सिरीज चालली आहे लेक्चर्सची, तर त्याच्यामधला हा एक भाग म्हणून आपण आज चर्चा करूयात की कसं हे ज्ञान वाटणं गरजेचं आहे, म्हणजे निकड काय आहे. तर या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया. तर आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णांचा जन्म एका कारागृहात झाला. तत्पूर्वी देवकी आणि वसुदेव यांना कंसाने कारागृहात बंदिस्त केलं होतं आणि देवकी मातांचं म्हणजे अशी आकाशवाणी झालेली की 8वा पुत्र हा कंसाच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. तर देवकी आणि वसुदेव यांचे पहिल्यांदी 6 पुत्र त्यांची हत्या केली गेली कंसाकडून. नंतर 7वा जन्म योगमायेचा झाला आणि जेव्हा 8व्यांदा देवकी या गर्भवती होत्या तेव्हा खर तर श्रीकृष्ण स्वतः जे परम पुरुषोत्तम आहेत, सर्व कारणांचं कारण आहेत, तर ते त्यांच्या हृदयामध्ये आणि त्यांच्या गर्भाशयामध्ये वास करत होते आणि स्वतः भगवंत त्यांच्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं त्या इतक्या तेजस्वी दिसत होत्या. म्हणजे आपण युजली हे पाहतो, पण तिथे तर साक्षात भगवंत उपस्थित होते, त्यामुळे त्यांचं तेज हे इतकं होतं. परंतु त्या कारागृहात बंदिस्त होत्या आणि त्या कारागृहाच्या जे दरवाजे आहेत, मोठमोठाले दरवाजे, त्याच्या बाहेर पहारेकरी सुरक्षा रक्षक तिथे पहारा देत होते. त्यामुळे त्यांचं जे तेज आहे हे तेवढ्या मर्यादेपुरतं थोडं क्षमस्व, थोडा टेक्निकल इश्यू आहे, 1-2च मिनिटात रिझॉल्व्ह करतोय. तर तसंच एखादा ज्ञानी मनुष्य जेव्हा असतो तेव्हा त्याच्याकडे भरपूर ज्ञान असतं, परंतु तो ज्ञानी मनुष्य जर त्याचं ज्ञान हे समाजाच्या कल्याणासाठी वापरू नाही शकला आणि ते त्याच्या पुरतच मर्यादित राहिलं, तर मग त्याचा अर्थ कसा होतो की एखादी ज्वाला भडकलेली आहे, परंतु त्याला कसलं तरी आवरण आलंय आणि त्यामुळं ज्वालेचं काम किंवा अग्नीचं काम काय की सभोवतालचा परिसर प्रकाशित करणं, पण ते झाकलं गेल्यामुळं समोर अंधारच राहतो. म्हणजे वातावरणामध्ये अंधार हा तसाच राहतो. तसंच ज्ञानी मनुष्य जर स्वतःचं ज्ञान हे जर वाटू नाही शकला तर त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही
आणि संपूर्ण जग हे अज्ञान रूपी अंधकारामध्ये वास करतं. त्यामुळं हे फार महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने की आपल्याकडे जे काही आहे तर ते डिस्ट्रीब्यूट करणं, सगळ्यांशी वाटणं हे हे आपल्याला फार महत्वाचं आहे. तर श्रील प्रभुपादांनी नेमकी हीच गरज ओळखली आणि खरं तर ज्या वयामध्ये लोक रिटायर होतात, म्हणजे आपल्याकडे रिटायरमेंटची कन्सेप्ट आहे की एका ठराविक कालावधीमध्ये लोक रिटायर होतात. तर मी लेक्चर ऐकत होते परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचं. तर ते विनोद बुद्धीनी म्हणतात की पीपल रिटायर बिकॉज दे आर रिअली टायर्ड. तर ते खरोखर थकलेले असतात म्हणून ते रिटायर होतात, किंवा ते एखाद्या भौतिक गोष्टीपासून रिटायरमेंट घेतात किंवा विरक्ती पत्करतात जेणेकरून ते दुसऱ्या एखाद्या भौतिक कामामध्ये व्यस्त होतील. तर रिटायरमेंटची ही कन्सेप्ट आहे आपल्या भौतिक जगामध्ये. परंतु श्रील प्रभुपादांनी ज्या वयामध्ये रिटायरमेंटचं एज आहे त्यामध्ये ते रिटायर झाले भौतिक गोष्टींपासून किंवा त्यांच्या ज्या गृहस्थ म्हणून जबाबदाऱ्या होत्या तर त्यांना थोडंसं बाजूला सारून ते रिटायर झाले, पण एका दिव्य कामगिरीची सुरुवात करण्यासाठी. तर ही सुरुवात, त्यामुळं आपण खरं तर आत्ताचा हा संवाद करू शकत आहोत. तर खरोखर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी ज्या काळामध्ये आपल्याला ही देणगी दिली आध्यात्मिक पुस्तकं किंवा ग्रंथ स्वरूपाची, तर त्याचं ऋण हे कधीच न फिटण्यासारखे. तर गृहस्थ आश्रमात असतानाच त्यांना भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर या त्यांच्या गुरु महाराजांकडनं 2 आज्ञा मिळाल्या होत्या की तू इंग्लिश चांगलं आहे तुझं, त्यामुळे तू इंग्लिश मधून पाश्चात्य देशामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार कर आणि जेव्हा जेव्हा तुझ्याकडं पैसे येतील तेव्हा तेव्हा तू पुस्तकं छाप. तर अशा 2 आज्ञा त्यांनी हृदयामध्ये कित्येक वर्ष ते त्याच्यावर मनन करत होते. परंतु त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे ते त्यांना काही काळ थांबावं लागलं, परंतु त्यांनी हा विचार कधीच सोडला नाही. आणि ज्यावेळी योग्य त्यांना परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या आपल्या मुलाकडं सोपवून ते खऱ्या अर्थानं वानप्रस्थाश्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला. ते वृंदावन मध्ये आले आणि तिथे गौडीय मठ, जो भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी गौडीय मठाची रचना केलेली आहे. तर वृंदावनमध्ये गौडीय मठामध्ये गुरुबंधूंसोबत त्यांनी तिथे मॅगझिन्स काढणं किंवा इंग्लिश मधनं पत्रिका या स्वरूपामध्ये त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. आता खरं बघायला गेलं तर हे खूप म्हणजे त्यांनी अध्यात्मामध्ये किंवा गुरूंच्या आज्ञेमध्ये त्यांनी ही सुरुवात केलीच होती. काही काळानंतर 1956 च्या दरम्यान त्यांनी स्वतःच असं बॅक टू गॉडहेड मॅगझिन डिस्ट्रीब्यूट केलं. त्याच्या आधीच त्यांनी त्याची सुरुवात केलेली बॅक टू गॉडहेड मॅगझिन वरती काम करण्याची. तर बॅक टू गॉडहेड मॅगझिन म्हणजे जाऊ देवाच्या गावा, जे आपण आता मराठीतनं त्याची आवृत्ती पाहतो, तर त्याचं ते लिखाण, एडिटिंग, प्रूफ रिडिंग, पुन्हा त्याचं वितरण, प्रकाशन, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ते स्वतः एकटे पेलत होते. आणि खरं तर त्या बॅक टू गॉडहेड मॅगझिन मधनं त्यांना तितकासा त्याच्यातनं मिळणारा इन्कम किंवा त्याच्यातनं तेवढं उत्पन्न येत नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी हे काम अतिशय उत्साहाने चालू ठेवलं होतं. तर त्यांना वारंवार असं स्वप्न पडत होतं की ज्यामध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांना स्वप्नामध्ये येऊन त्यांनी सांगितलं की तू संन्यास घे. आणि एका गुरुबंधूंकडून सुद्धा त्यांनी म्हणजे ते म्हणतात की त्यांच्याद्वारे माझ्या गुरूंनी परत एकदा आज्ञा दिली की तू संन्यासाश्रम स्वीकार कर. तर मग त्यांनी खरोखर त्याच्यावरती ते अंमलात आणली ती आज्ञा आणि त्यांनी 1959 रोजी भक्तिप्रदान
केशव गोस्वामी महाराज यांच्याकडून संन्यास दीक्षा स्वीकारली. आणि खऱ्या अर्थानं जे त्यांच्या गुरूंनी जी आज्ञा दिली होती त्याच्यावरती खऱ्या अर्थानं काम हे त्याच्यानंतर म्हणजे फुल फ्लेज असं सुरू झालं. तर संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते श्रीमद वृंदावन मध्येच होते, तर ते श्रीमद भागवतम याचं ते प्रवचन म्हणजे सप्ताह चालतं ना, तर तसं एक सप्ताहामध्ये ते ऐकत होते, श्रवण करत होते. आणि त्यांच्या एक लक्षात आलं की खरोखर वृंदावनमध्ये इतके ज्ञानी आहेत म्हणजे गुरु, परंतु कुठेतरी श्रीकृष्ण यांना ते श्रीमद भागवतम मधून कुठेतरी त्यांना श्रीकृष्णांना बाजूला सारत आहेत आणि स्वतःच असं मत मांडत आहेत. तर त्यांनी एका गुरूंना त्याबद्दल ते बोलले सुद्धा की अशा पद्धतीने भागवतम खरी शिकवण खरं तर नाहीच आहे. आणि त्यांच्या ते लक्षात आलं की खऱ्या अर्थानं श्रीमद भागवतमची शिकवण रुजवणं समाजामध्ये ह्याची खूप गरज आहे. तर मग त्यांनी त्या दृष्टीने त्यांचं कार्य सुरू केलं. तर वृंदावनमध्ये ते महंत गोपाल यांच्याकडे गेले. तिथं बन्सी गोपाल म्हणून त्यांचं मंदिर होतं महंत गोपालजींचं. तर तिथे ते एका रूम मध्ये वास्तव्यास होते. तर तिथे काही दिवसांनंतर राधा दामोदर मंदिराचे गौरचंद्र गोस्वामी म्हणून जे महाराज किंवा त्या टेम्पलचे प्रमुख, त्यांनी श्रील प्रभुपादांना राधा दामोदर टेम्पल मध्ये एक रूम देऊ केली आणि ते म्हणाले की तुम्ही छानपैकी लिखाण करू शकाल, कारण ती जी रूम होती त्याच्या खिडकीतूनच रूप गोस्वामी यांचं समाधी मंदिर असं त्याचा तो म्हणजे दृश्य दिसत होतं. तर खरोखर म्हणजे श्रील प्रभुपाद मग तिथे गेले आणि त्यांनी रेफरन्स म्हणजे ऍक्च्युली भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी बंगाली आणि संस्कृत भाषेतून कमेंट्रीज लिहिल्या होत्या श्रीमद भागवतमच्या. तर त्यांनी ते रेफर केलं. नंतर बाकीचे जवळजवळ 12-13 आचार्यांचं तात्पर्य रेफर केलं. असं जाडच्या जाड पुस्तक होतं, त्याच्यावरती ते मनन करत होते आणि ते लिहून काढत होते. तर त्यांच्या आपण बघतो की ग्रंथांची रचना कशी आहे, तर मूळ श्लोक, त्याच्यानंतर इंग्लिश मधनं तो श्लोक, कारण शेवटी आज्ञा काय आहे तर इंग्लिश मधनं प्रचार करणं आणि इंग्लिश लोकांना थोडी ना संस्कृत वाचता येणार आहे. तर त्यांच्यासाठी म्हणून आपण पर्टिक्युलरली पाहू शकतो की कृष्ण कसं लिहिलेलं आहे, तर पूर्ण स्पेलिंग नसतं कधी, KRSNA आणि मग त्याच्या खाली असे डॉट्स असतात. तर त्याचं कसं ते रीड करायचं याचं पण खरं तर सूची आहे. तर अशा इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांनी विचार केला आणि तसा तो श्लोक लिहिला. त्याच्यानंतर प्रत्येक शब्दाची फोड, त्याचा अर्थ असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं भाषांतर आणि मग त्याचं तात्पर्य. आणि ठीक आहे, आपण हे म्हणू शकतो की बाबा श्लोक, त्याचं भाषांतर इथपर्यंत त्यांना रेफरन्सेस छानपैकी म्हणजे इट्स लाईक जस्ट यू हॅव टू नोट डाऊन, म्हणजे नोट डाऊन करायचंय. परंतु जे तात्पर्य आहे, अर्थात आधीच्या आचार्यांचं तात्पर्य त्यांनी रेफर केलं कशासाठी आणि त्यांनी स्वतःच लिहिण्याची काय गरज होती. तर आत्ताचा कलियुगातली जी लोक आहेत तुमच्या आमच्यासारखे, तर आपल्या बुद्धीला पटण्यासारखं हे तात्पर्य असणं गरजेचं आहे. कारण आपण सो कॉल्ड बुद्धिवादी, आपण स्वतःला जे समजतो, तर आपल्याला असं पटकन विश्वास नाही बसत एखाद्या गोष्टीमध्ये. तर आपल्याला ती कन्सेप्ट रुजवावी लागते आणि त्यासाठी अशी उदाहरणं द्यावी लागतात की जेणेकरून ते तत्वज्ञान आपल्या बुद्धीमध्ये ते शिरेल. तर अशा पद्धतीने तेवढा विचार केला त्यांनी, तात्पर्याचं एवढं मनन त्यांना करावं लागलं. तर पुढे जाऊन, अर्थात ही आत्ताची गोष्ट नाहीये, पण काही कालावधीनंतर सुरुवातीला तर त्यांना स्वतःला ते हस्तलिखित, नंतर टाईपरायटरचा उपयोग, या सगळ्या गोष्टींचा वापर करावा लागला. नंतर डिक्टाफोनचा त्यांनी वापर केला. तर डिक्टाफोनचं जे डिपार्टमेंट सांभाळत होते, तर त्यांचे ते एक शिष्य त्यांना म्हणाले की प्रभुपाद, मी
बरेच दिवस तुमची कमेंट्री म्हणजे लिहिलेलं नाहीये डिक्टाफोनचं जे तुमचं, म्हणजे आम्हाला सध्या आता काही दिवसापासून या ह्याच्यामध्ये सेवा नाहीये. तर तेव्हा श्रील प्रभुपाद म्हणालेले त्यांना की तुमचं जे काम आहे ते टेक्निकल आहे, की मी सांगतो आणि तुम्हाला ते लिहायचंय, टाईप करायचंय. परंतु माझं काम तसं नाहीये. माझं काम म्हणजे मला त्याच्यावरती मनन करायला लागतं, त्याच्यावरती चिंतन करायला लागतं, की जेणेकरून ही उदाहरणं, हे तत्व लोकांना समजेल आणि किमान पुढचे 10,000 वर्ष हे लोकांना पटेल. हे जे काही सांगितलेलं आहे, मी हे ज्ञान देणार आहे, तर हे पुढचे 10 वर्ष हे टिकणं म्हणजे किती मोठा दृष्टिकोन आहे श्रील प्रभुपादांचा, की तात्पुरतं कसं तरी केलंय असं नाही. तर एवढं त्यांनी काम केलं. तर हे उदाहरण याच्यासाठी दिलं, की तात्पर्य लिहिणं हे किती खरंच म्हणजे जिकिरीचं काम होतं. परंतु ते त्यांनी एक सेवाभाव किंवा आनंदाने तेवढं त्यांनी केलं. आता वृंदावन ही जागा खरं तर पाहिलं तर लिखाणासाठी खूप छान होती. इनफॅक्ट त्यांच्या वयाला म्हणजे आपण पाहतो की वृंदावन मध्ये जर आपण निवास केला तर आपल्याला इथे यायला नको वाटतं. आपली ही जर स्थिती असेल तर त्यांच्या वयामध्ये की त्याच कल्चरमध्ये, त्याच संस्कृतीमध्ये ते वाढलेले आहेत, तर त्यांच्यासाठी वृंदावन मध्ये राहणं हे एक मोठं ऐश्वर्य संपन्न गोष्ट आहे खरं तर. आणि ते छानपैकी करत पण होते की लिखाण हे काम ते करत होते. परंतु आपण म्हणतो ना एक कम्फर्ट झोन असतो किंवा आपल्याला जिथं छान वाटतं तिथं आपण रमतो. परंतु श्रील प्रभुपाद तसं नव्हतं त्यांचं. ते म्हणाले नाही, माझ्या गुरूंची आज्ञा आहे की मी हे जे काही काम करतोय तर ह्याचं प्रकाशन होणं, पुन्हा पाश्चात्य देशामध्ये मला त्याचा प्रचार करायचा आहे. तर त्या दृष्टीने मला डोनेशन्सची गरज आहे आणि डोनेशन्स हे वृंदावनमध्ये शक्य नाहीये. तर त्यासाठी जवळच असलेलं शहर म्हणजे दिल्ली, की जिथं अधिकाधिक व्यावसायिक लोक आहेत, धनाढ्य लोक आहेत किंवा नामवंत लोक आहेत, तर त्यांच्याकडून मला ह्या देणगी मिळतील, अधिकाधिक देणगी मिळतील, की जेणेकरून मी हे काम चालू ठेवू शकू. तर या कम्फर्ट म्हणजे स्वतःच्या कोशातनं बाहेर येणं, तर ही मोठी शिकवण आपल्यासाठी खरंच आहे ही. तर ते दिल्लीला गेले. तर दिल्लीला एक व्यावसायिक दालिमिया म्हणून अतिशय सुप्रसिद्ध असे व्यावसायिक होते. त्यांचे जे सेक्रेटरी होते तर ते हितशरण शर्मा म्हणून होते. तर तिथं त्यांचा परिचय श्रील प्रभुपादांनी करून घेतला आणि त्यांचं म्हणजे हितशरण शर्मांचं खूप सारं सहकार्य श्रील प्रभुपादांना लाभलं. त्यांची स्वतःचीच राधा प्रेस होती आणि योगायोगानं त्यांचे मित्र श्रीकृष्ण शर्मा यांची ओळख झाली श्रील प्रभुपादांची आणि ते अतिशय सद्गृहस्थ होते. म्हणजे त्यांना साधूंप्रती आदर होता. इनफॅक्ट त्यांचं स्वतःच राधाकृष्ण मंदिर होतं. दिल्लीमध्ये चिप्पीवाडा म्हणून एक गजबजलेलं एक ठिकाण आहे की जेथे रिक्षा किंवा असं हार्डली खूप छोटे छोटे रस्ते आहेत आणि खूप असे जवळ 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 घरं आहेत. हिंदू मुस्लिम अशा कम्युनिटीज तिथं दोन्ही पंथाचे लोक तिथं आहेत आणि अतिशय गजबजलेला भाग. तर अशा परिसरामध्ये चिप्पीवाडामध्ये तिथे हे मंदिर त्यांचं होतं, राधाकृष्ण मंदिर. आणि तिथे मग त्यांनी श्रील प्रभुपाद यांना एक रूम राहण्यासाठी दिली आणि ते म्हणाले की तुम्ही इथून तुमचं कार्य चालू ठेवू शकता. तर श्रील प्रभुपादांसाठी तसं बघायला गेलं तर एक छोटीशीच रूम, इव्हन म्हणजे राधा दामोदर मध्ये जेवढी रूम होती त्याच्यापेक्षा छोटी साईज ही रूम होती. तरी सुद्धा श्रील प्रभुपाद म्हणजे इतके खुश होते आणि त्यांनी लगेच डिक्लेअर केलं की हे माझं आता दुसरं ऑफिस आहे, की जेणेकरून मी माझं लिखाणाचं काम आणि व्यवस्थित करू शकेन. तर एवढ्या छोट्याशा रूमला त्यांनी ऑफिस करून टाकलं आणि तिथे त्यांना टिफिन देण्यासाठी एक माताजी येत होत्या. तर त्या माताजींचं एक लक्षात आलं की मी आज त्यांना लंच म्हणजे दुपारच्या प्रसादाचा टिफिन दिलाय, संध्याकाळचा नेऊन देतेय, तर पहिला टिफिन तसाच भरलेला किंवा रात्रीचा टिफिन तसाच आहे आणि मग दुपारचं टिफिन देताना लक्षात यायचं.
तर इतके ते तल्लीन होत त्यांच्या लिखाणामध्ये की त्यांना प्रसाद घेण्याची सुद्धा त्यांना ते भान राहत नव्हतं, इतके ते तल्लीन होत होते. तर अशा पद्धतीने ते तहान भूक हरपलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी इतकं फोकस्ड असं हे काम सुरू ठेवलं होतं. आणि असं करता करता त्यांचा फर्स्ट कॅन्टो किंवा श्रीमद भागवतमचं पहिला जो स्कंद आहे तो त्याचं हस्तलिखित तयार झालं होतं आणि त्याचं प्रकाशन करण्यासाठी त्यांना लक्ष्मी किंवा देणगीची गरज होती. मग ते हितचरण शर्मांना त्यांची प्रेस असल्यामुळं त्यांना ते म्हणाले की तुम्ही हे छापायचं किंवा प्रकाशनाचं काम करा म्हणून. तर हितचरण शर्मांनी त्याचं कोटेशन काढलं आणि ते जवळपास म्हणजे सुरुवातीला त्यांनी त्याचं कोटेशन 5,000 रुपये काढलं, पण ऍक्च्युअल जेव्हा काम करणं सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 7,000 रुपये त्याचं कॉस्टिंग होते. तर ते म्हणाले की आता प्रभुपाद यांच्याकडे तसं पाहायला गेलं तर काहीच पैसे नव्हते. मग हितचरण शर्मांनी सांगितलं की गोरखपूरमध्ये गीता प्रेस आहे आणि गीता प्रेसचे जे मालक आहेत हनुमान प्रसाद पोद्दारजी, तर ते नक्कीच तुम्हाला या बाबतीत मदत करू शकतील. तर गोरखपूर हे 475 मैल म्हणजे जवळजवळ आपण समजू की एक 450 ते 500 किलोमीटरचा हा प्रवास की दिल्लीपासून. तर एवढा मोठा प्रवास होता. तर श्रील प्रभुपादांनी 130 रुपये होते त्यांच्याकडे, त्यांनी ट्रेन पकडली. त्यांच्या डायरीमध्ये ते लिहितात की ते लखनौला जेव्हा आले त्या जवळजवळ 57 रुपये खर्च झाला आणि गोरखपूर पर्यंत येईपर्यंत त्यांच्याकडे 6 रुपये होते, त्यातले 80 पैसे हे रिक्षाला गेले. तर ऑलमोस्ट म्हणजे त्यांच्याकडे काहीच नव्हतं. आणि मग ते तिथे गीता प्रेसच्या हनुमान प्रसाद पोद्दारजी यांना भेटले आणि ते इतके छान म्हणजे हनुमान प्रसाद पोद्दारजी एवढे छान होते की त्यांनी यथायोग्य त्यांचा सन्मान केला आणि त्यांनी ते हस्तलिखित पाहिलं आणि त्यांचं जे सगळं म्हणजे रीड केलं तर त्यांनी इतके प्रभावित झाले ते, तर त्यांनी 4,000 रुपये त्यांना डोनेशन देऊ केलं. आता आपण पाहतो की गीता प्रेसचे कितीतरी एडिशन्स आहेत, म्हणजे भगवद्गीता आहे किंवा भागवतमचे ग्रंथ आहेत, म्हणजे अशा धार्मिक ग्रंथ ऑलरेडी तिथं आहेत, तिथं ते त्याच्यावरती ते काम चालू होतं. तरी सुद्धा हनुमान प्रसाद पोद्दार हे श्रील प्रभुपादांच्या या ग्रंथाने एवढे प्रभावित झाले, याचा अर्थ एवढ्या साऱ्या गोष्टी म्हणजे श्रीमद भागवतम रेडी असताना सुद्धा प्रभावित होण्या इतपत श्रील प्रभुपादांनी म्हणजे काय लेवलचं काम, काय स्तरावरचं काम केलंय हे आपण यावरून सुद्धा समजू शकतो की जे ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेत लोक, त्यांना सुद्धा हे प्रभावित करू शकतात श्रील प्रभुपादांचे ग्रंथ. हा आपल्याला त्याच्यातनं समजतं. तर 4,000 रुपये त्यांना डोनेशन मिळालं. मग ते वृंदावन इथे आले, सॉरी दिल्लीमध्ये आले. नंतर त्यांनी ते 4,000 रुपये देऊ केले हितचरण शर्मांना. आणि आपल्या इथं माहिती पद्धत आहे की आपण एक सुरुवातीला काही अमाऊंट देतो आणि काम सुरू करायला सांगतो. तर अशा पद्धतीने काम सुरू झालं. तर जवळजवळ आता 3,000 रुपयांचं ऋण किंवा उधारी अशी बाकी राहिली. परंतु हितचरण शर्मांनी सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा जाणवलं की नाही हे एवढे वयस्कर आहेत आणि जेन्युइन आहेत बेसिकली, की कुठेही त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थी भाव नाहीये. तर त्यांनी हे काम सुरू केलं आणि राहिलेले पैसे कसे गोळा करायचे या ह्याच्यामध्ये श्रील प्रभुपादांनी अक्षरशः घरोघरी जाऊन, शेजारी पाजारी घरोघरी जाऊन त्यांनी अक्षरशः भीक मागितली. आणि तसं पाहायला गेलं तर काही 100च्या पटीमध्येच ती रक्कम जमा झाली की जी तितकीशी पुरेशीच नव्हती, म्हणजे 1,000 सुद्धा रुपये त्याच्यातनं जमा झाले नाहीत. परंतु त्यांनी काम चालू ठेवलं आणि फर्स्ट पेज, पहिलं पान हे तयार झालं आणि मग श्रील प्रभुपादांना ते वाचण्यासाठी प्रूफ रिडिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी त्यांनी दिलं. आता प्रूफ रिडिंग म्हणजे काय की
ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत का ते चेक करतो आपण, किंवा सगळं व्यवस्थित वाक्यरचना व्यवस्थित योग्य जुळवणूक झालेली आहे ना, सगळ्या फॉन्ट साईज व्यवस्थित आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर हे प्रूफ रिडिंगसाठी फर्स्ट पेज त्यांना हितशरण शर्मांनी देऊ केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा फॉन्ट साईज हा 10 आहे. आपण म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल तर 10 फॉन्ट साईज म्हणजे अगदी छोटा असतो. तर ते म्हणाले की माझ्याकडं तर 10 फॉन्ट साईज आहे. श्रील प्रभुपाद म्हणाले मला ह्याच्यापेक्षा थोडा मोठा 12 फॉन्ट साईज हवाय की जेणेकरून लोक वाचू शकतील. हितशरण शर्मा म्हणाले की नाहीये माझ्याकडे. आता आपल्यासारखा एखादा असता तर आपण कॉम्प्रोमाइज निश्चित केलं असतं की नाही, ऑलरेडी मी इथं कसा बसा पोहोचलोय आणि त्याच्यामध्ये या छोट्याशा, आपल्या दृष्टीने म्हणलं तर छोट्याशा गोष्टींसाठी मी का हे करू, तर होऊन म्हणजे करून टाकूयात असा एखाद्याने विचार केला असता. पण प्रभुपादांनी तिथे मात्र अजिबात तडजोड नाही केली. ते म्हणाले नाही, मला 12च फॉन्ट साईज हवाय, कारण माझी अपेक्षा आहे की ही जी पुस्तकं आहेत ही लोकांनी घेऊन केवळ वाचता नाही आलं म्हणून तशीच ठेवून दिली आहेत असं नकोय मला. मला ती पुस्तकं वाचली गेली पाहिजेत लोकांनी, हे हवंय. त्यामुळे त्यांनी थांबले, वाट पाहिली आणि योगायोगानं हितशरण शर्मांचेच मित्र गौतम शर्मा, ज्यांची ओके म्हणून प्रेस होती, ओके प्रेस, तर त्यांच्याशी त्यांनी संपर्क केला हितशरण शर्मांनी आणि तिथे योगायोगानं 12 फॉन्ट साईज होता. मग तिथं हे काम दिलं गेलं. मग पूर्ण पहिला व्हॉल्यूम, पहिल्या स्कंधाचे सगळे पेजेस तयार होते आणि आता ह्याचं प्रूफ रिडिंग कोण करणार, किंवा सगळं आपल्याला, आपण जेव्हा एखादी गोष्ट बाजारात आणतो तर त्याचं बऱ्याचदा आता आपण पाहतो की एखादं प्रूफ किंवा एखादं कॉपी आवृत्ती ही एखाद्या कुठल्या तरी दुसऱ्या तज्ञ लोकांकडे वाचायला दिली जाते आणि त्याचं ते एक्नॉलेजमेंट मिळतं. असं जर आपण इतर पुस्तकांचं पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला ते लक्षात येतं. पण या ठिकाणी मात्र हे काम श्री प्रभुपादांना स्वतःच करायचं होतं आणि मग त्यांनी ते प्रूफ रिडिंग स्वतः केलं, ज्याला 4 महिने लागले. मग ते झाल्यानंतर मग आता फक्त पानं तर तयार आहेत, ते एकत्र बांधली तर गेली पाहिजेत. मग त्यांनी ते बाइंडिंगचं काम एका ठिकाणी दिलं. तिथं ते रोज जात होते की बरोबर काम चाललंय ना तिथल्या लेबर कडून. तर ह्याच्यासाठी जवळजवळ 1 महिना ते तिथे जात होते आणि चेक करत होते. तर एवढे ते मेटिक्युलस, म्हणजे अगदी पर्टिक्युलर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणारे होते. मग अशा प्रकारे पहिला व्हॉल्यूम तयार होता आणि मग त्याला श्रील प्रभुपादांनी एक डस्ट जॅकेट म्हणून, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जर पहिला स्कंद पाहिला तर एक असं कव्हर आहे की ते रिमूव्ह म्हणजे काढता येतं आणि त्याच्यामध्ये राधा कृष्ण यांच्या म्हणजे असे त्यांचे विग्रह, हे त्यांचं असं कमळाच्या मध्ये एक असा फोटो आहे आणि अन्य असे श्रीकृष्ण असे पहुडलेले आहेत. प्रत्येक ब्रह्मांडाचे श्रीकृष्ण, गर्भोदक्षाई विष्णू किंवा प्रद्युम्न, संकर्षण, असे सगळे जे आहेत अवतार, हे जे चित्र आहे सगळ्या लोकांचं, तर हे जे आहे, तर हे जे डस्ट जॅकेट त्याला म्हणतो, तर त्याचं डिझाईन हे श्रील प्रभुपादांनी स्वतः ते डिझाईन केलेले आणि अशा प्रकारे मग तो फर्स्ट कॅन्टो, पहिला स्कंध तयार होतो. तर श्रील प्रभुपाद की जय. तर अशा प्रकारे हा पहिल्या स्कंधाचा असा प्रवास आपण पाहिला. आता याच्यामध्ये 1100 कॉपीज रेडी झाल्या, तर त्यातल्या 100 कॉपीज श्रील प्रभुपादांनी स्वतःकडे घेतल्या आणि त्यांनी सांगितलं की या कॉपीज मधनं जो काही सेल होईल, की ह्या दिल्या जातील, त्यातनं जो काही इन्कम मिळेल तर त्यातनं मी तुमचं 3000 जे राहिलेले आहेत ते मी तुम्हाला देऊ करेन. मग हे 100 कॉपीज घेऊन श्रील प्रभुपाद तिथल्या अनेक मान्यवर लोकांना भेटले. डॉक्टर राधाकृष्णन जे राष्ट्रपती होते त्यांना त्यांची भेट घेतली, त्यांनी एक व्हॉल्यूम घेतला. डोनेशनची अपेक्षा होती पण ते काही मिळालं नाही त्यांच्याकडून.
नंतर ते पायी पायी अनेक अनेक लायब्ररीजमध्ये, शाळांमध्ये, विद्यापीठांमध्ये, पुन्हा शैक्षणिक जे मंत्रालय असतं तिथे, एवढंच काय US एम्बसीमध्ये, की जिथून विजा वगैरेचं काम चालतं अमेरिकेला जाण्यासाठी, तिथपर्यंत ते ह्या श्रीमद भागवतम घेऊन ते डिस्ट्रीब्युशनसाठी ते जात होते पायी पायी. आणि ते इतके छान कन्व्हिन्स करत होते की एज्युकेशन मिनिस्ट्रीने ठरवलं की हो, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये या कॉपीज असल्या पाहिजेत. आणि मग अशा प्रकारे स्कूल्समध्ये म्हणजे शाळांमध्ये 40 कॉपीज, युनिव्हर्सिटीमध्ये 50 कॉपीज आणि US एम्बसीमध्ये त्यांनी 18 कॉपी घेतल्या. तर ते म्हणाले की ते आम्ही अमेरिकेला पाठवू तिथल्या लायब्ररीजमध्ये ठेवण्यासाठी. तर अशा पद्धतीने त्यांनी तेव्हा जवळजवळ 100 च्या वर असा सेल त्यांनी या पुस्तकांचा केला. तर हे वितरण का झालं, लोकांनी का घेतलं? कारण त्यांच्याकडे तो प्रामाणिकपणा होता, त्यांच्याकडे ती सात्विकता होती, त्यांच्या चेहऱ्यावर ते तेज होतं आणि जाणवत होतं की हे जेन्युइन आहेत, त्यांच्याकडे कुठलाही स्वार्थाचा लवलेश नाहीये आणि जे काही करतात हे प्रामाणिकपणे हे करतायत. तर या दृष्टीनं त्यांनी ह्या एवढ्या कॉपीज लोकांनी म्हणजे त्या संस्थांनी विकत घेतल्या. त्याच्यानंतर ते L&H शुगर फॅक्टरी, साखर कारखान्याला ते अप्रोच झाले. तिथं ते गेले आणि तिथे त्यांना ₹5,000 डोनेशन मिळालं. आता ₹5,000 डोनेशन मिळालं म्हणल्यानंतर माझ्याप्रमाणे कदाचित तुमच्या पण मनामध्ये आलं असेल की चला बरं झालं ते 3,000चं ऋण तरी आता देऊ केलं गेलं असणार आहे. पण श्रील प्रभुपादांची दृष्टी इतकी म्हणजे दूरदृष्टी होती म्हणू शकतो आपण, किंवा व्यवहार चातुर्य इतकं छान होतं की त्यांनी हे ₹5,000 पुस्तक म्हणजे ₹5,000 जी देणगी आहे ते म्हणाले की ते ऋण, ते उधारी तशीच राहू देत. आता हे ₹5,000 मला दुसऱ्या स्तंभासाठी मला याची मदत होईल. आणि त्या दृष्टीने त्यांनी दुसरं व्हॉल्यूम श्रीमद भागवतमचा लिहिण्यासाठी जे त्याचं प्रकाशनाच्या दृष्टीने ते त्यांनी लक्ष्मी त्याचा वापर केला. आता त्यासाठी ते परत श्री हितशरण शर्मांना अप्रोच झाले की ज्यांच्या थ्रू ते गौतम शर्मांपर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांचं पुढचं प्रकाशन ते करू शकतील. परंतु हितशरण शर्मा हे दालमियांचे सेक्रेटरी असल्यामुळे त्यांची जी कामं आहेत ती फर्स्ट प्रायोरिटी देणार ना, प्राथमिकता ही तीच असणार आहे, प्राधान्य तेच असणार आहे. त्यामुळे ते सतत बिझी असायचे. मग श्रील प्रभुपाद सतत म्हणायचे की अरे हे झालं का म्हणून. तर हितशरण शर्मा नाही, मला हे नाही जमलं. तर मग प्रभुपाद असं थोडंसं हे करायचे की अरे माझे 1 दिवस गेला, माझा अर्धा दिवस वेळ वाया गेला. अशा दृष्टीने ते इतके पर्टिक्युलर होते की मग शेवटी श्रील प्रभुपादांनी हे काम स्वतःकडे घेतलं, ही सगळी जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि मग त्यांनी प्रिंटिंगसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही कागद आहेत ते कागद विकत घेणं, ते कागद एखाद्या म्हणजे गाडीमध्ये, बैलगाडी किंवा रिक्षामध्ये ते पोहोचवण्यासाठी कुली किंवा हमाल पाहणं एखादं आणि ते आपल्या इथं उतरून घेणं, प्रेसमध्ये पोहोचवणं, प्रकाशन करून घेणं, हे सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली. आणि त्यांचं त्या दरम्यान अधिकाधिक प्रभावी व्यक्तींना भेट देणं चालू होतं. त्या काळचे उपराष्ट्रपती झाकीर हुसेन, पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी खरोखर म्हणजे अप्रिशिएशन केलं या श्रील प्रभुपादांच्या या कार्याचं. तर ह्या सगळ्यांना त्यांच्या भेटी ह्या चालूच होत्या आणि असा हा संघर्ष करत करत आणि त्याचबरोबर त्यांचं पुढचं लिखाण सुद्धा चालू होतं. म्हणजे एका वेळेस ते इतकं मल्टीटास्किंग चालू होतं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची एकच गोष्ट होती, म्हणजे इतके ते फोकस्ड होते. म्हणजे पण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात ना, व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह पुरुनंदन, की म्हणजे फोकस राहा की जेणेकरून तुझं ध्येयापासून तू विचलित होणार नाही. तर तशा पद्धतीने श्रील प्रभुपाद ज्यांना कुणाला भेटायचे
तेव्हा त्यांचा बोलण्याची चर्चेचा विषय हा श्रीमद भागवतमचे स्कंध, त्याचं प्रकाशन आणि पाश्चात्य देशामध्ये जाऊन ह्या गोष्टींचा प्रचार, ह्या बाबतीमध्ये ते चर्चा करायचे. त्यामुळे ते अनेक लोकांना भेटले आणि समहाऊ 3 स्कंध त्याचं हस्तलिखित तयार होतं त्यांच्याकडे. आणि त्यांना असा विचार आला की आता मी प्रकाशन तर बऱ्यापैकी आता होत पण आहे, आता मी पाश्चात्य देशामध्ये जाण्याची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी ते दिल्लीहून मुंबईला आले. सुरुवातीला त्यांनी चिप्पीवाडामध्ये त्यांना राहायला जागा दिली. अशा श्रीकृष्ण शर्मा म्हणजे श्रीकृष्ण पंडित यांना त्यांनी डायरेक्ट विचारलं की तुम्ही मला का बरं म्हणजे तुम्ही मला मदत करू शकता की मला पाश्चात्य देशामध्ये जायचं आहे. तर तेव्हा श्रीकृष्ण शर्मा म्हणाले, नाही, एखाद्या साधूनी भारताबाहेर जाणं, पाश्चात्य देशात जाणं हे पाप आहे आणि त्या पापामध्ये मी सहभागी नाही होणार. तर त्यामुळं ती अपेक्षा श्रील प्रभुपादांनी सोडली. पण आपण लक्षात घेऊ शकतो की हे किती अग्रेसर किंवा अग्रेसिव्ह असे प्रचारक होते की प्रवाहाच्या तसं बघायला गेलं तर विरुद्ध दिशेने प्रवास करत होते श्रील प्रभुपाद. मग त्यांनी दिल्लीहून मुंबईला आले आणि त्यांचे गुरुबंधू कृपासिंधू प्रभू यांच्या घरी ते गेले. मग कृपासिंधू प्रभू यांनी सुमती मोरारजी यांचा रेफरन्स दिला आणि त्यांनी सांगितलं की त्या खूप जेन्युन आहेत आणि त्यात नक्की तुम्हाला मदत करतील. मग श्रील प्रभुपाद त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथल्या ऑफिसच्या पायऱ्यांवरती ते बसले किती, परंतु कोणीच म्हणजे त्यांना भेटू नाही दिलं सुमती मोरारजी यांना. तर ते म्हणाले की ऍटलिस्ट त्यांचं कार्यालयाची वेळ संपल्यानंतर जरी बाहेर येताना मला भेटतील, म्हणून ते 5 तास एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे तिथं बसून होते. तर ही गोष्ट फार महत्वाची आपल्या दृष्टीने. खरं तर या एज मध्ये त्यांना काहीच गरज नव्हती, पण केवळ आपल्यासाठी त्यांनी 5 तास भिकाऱ्यासारखं वेट केलं सुमती मोरारजी यांना भेटण्यासाठी. आणि जेव्हा सुमती मोरारजी बाहेर पडल्या तेव्हा त्यांना इतकं वाईट वाटलं की अरे, माझ्यासाठी हे एवढे म्हातारे गृहस्थ माझ्यासाठी असं पायऱ्यांवरती उन्हातानामध्ये बसलेले. त्यांना खूप वाईट वाटलं आणि मग त्यांनी त्यांचं पूर्ण म्हणणं समजून घेतलं आणि मग त्यांना प्रिंटिंग किंवा प्रकाशनासाठी डोनेशन्स देऊ केले. त्याच्यानंतर मग ते परत वृंदावनला आले. काही दिवसांवरती जन्माष्टमी होती आणि जन्माष्टमीचा त्यांनी प्लॅन केला की राधा दामोदर मंदिरामध्ये त्यावेळेसचे उत्तर प्रदेशचे गव्हर्नर विश्वनाथ दास यांना इन्व्हिटेशन द्यायचं, यांना आमंत्रण द्यायचं आणि त्याच्यासाठी पॅम्पलेट्स छापायचे, फ्लायर्स, ज्याच्यामध्ये या कार्यक्रमाची ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याच्या मागे श्रीमद भागवतमचा जो पहिला स्कंध तयार आहे तर त्या संबंधीची ऍडव्हर्टाइजमेंट, अशा दृष्टीने त्यांनी ते फ्लायर्स वाटले. आणि तो कार्यक्रम खरंच खूप छान झाला. श्रील प्रभुपादांनी त्याच्यावरती त्या दरम्यान एक लेक्चर सुद्धा दिलं. तर तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या कालावधीला साधारण 2 वर्ष लागले. पैसे नसताना, हे महत्वाचे, पैसे नसताना 2 वर्षामध्ये 3 स्कंध, 3 व्हॉल्यूम तयार होते श्रीमद भागवतमचे. आणि ह्या कामाला खूप आदर आणि अशी ओळख निर्माण झाली श्रील प्रभुपादांची. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे सतत आपण म्हणतो ना की त्यांची एक अशी मार्गदर्शन होतं की ते म्हणायचे की वास्तविक म्हणजे सत्य सांगा, म्हणजे सत्य कथन करा आणि श्रीकृष्ण त्या ह्यानी आनंदित होतील आणि तुम्हाला यश मिळेल आणि लक्ष्मी सुद्धा मिळेल. स्पीक द ट्रूथ, कृष्णा इज प्लीज, then you will come out successful, money will come, हा विश्वास होता. तर आपण तेच बघू शकतो की भगवंतांचं वचन कथन करण्यासाठी
एका दृष्टीने भगवंतांनीच ही सगळी कृपा अरेंजमेंट केलेली आहे आणि पैसे नसताना सुद्धा ही खरं तर एक यशस्वी त्यांची अचिव्हमेंट श्रील प्रभुपादांची होती. तर आता त्यांना म्हणजे त्यांनी आता मनावर घेतलं की आता मला पाश्चात्य देशामध्ये जायचंय आणि हे ते ठरवतायत 69व्या वर्षी. ते म्हणतात की मला अमेरिकेला जायचंय, मला लंडनला नाही जायचंय, कारण बरेच जण लंडनला जाऊन आलेले होते. तर मला अमेरिकेला जायचंय आणि ते विचार करत होते की कुठल्या मार्गाने जायचं, टोकियो मार्गाने जाऊयात जेणेकरून स्वस्त पडेल प्रवास. तर अशा पद्धतीने ते विचार करत होते. तसं पाहायला गेलं तर हातामध्ये काहीच नाहीये, परंतु स्वप्न त्यांचं किती मोठं, म्हणजे केवढी मोठी ही दूरदृष्टी आहे. तर एवढी असं स्वप्न त्यांनी पाहिलं की मला अमेरिकेला जायचंय म्हणून ऍट द एज ऑफ 69, 69व्या वर्षी. आणि ते मथुरामध्ये अगरवाल म्हणून एक मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना भेटले आणि मगाशी सांगितल्या पद्धतीने की व्यवसायात्मिका बुद्धी ज्यांना भेटतील त्यांना हेच सांगायचं ते की मला अमेरिकेला जायचं आहे, तिथे प्रचार करायचा आहे आणि प्रकाशन, याच्या व्यतिरिक्त त्यांचा बोलण्याचा हेच नव्हता. तर अगरवाल पण खूप जेन्युइन होते. तर त्यांचे जे गौतम अगरवाल म्हणून त्यांचे पुत्र अमेरिकेला वास्तव्यास होते, तर ते म्हणाले की आपण त्यांच्याकडून ही मदत मिळवूयात, असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि काही कालावधीनंतर US एम्बसी मधनं त्यांना एक पत्र आलं की स्पॉन्सरशिप म्हणजे काय की US मध्ये, अमेरिकेमध्ये तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था आहे, तर हे देणारं एक पत्र असतं. तसं ते स्पॉन्सरशिप लेटर त्यांना मिळालं. तर त्या श्रील प्रभुपाद एवढे सगळ्यांना भेटले होते आणि सगळ्यांना ते हेच सांगत होते, त्यामुळे त्यांना लक्षात नाही आलं की कोणी ही स्पॉन्सरशिप दिली. तर त्यांनी ते US एम्बसी मध्ये गेले आणि त्यांनी विचारलं की हे कुणी पत्र दिलंय. तर त्यांना मग ते सगळं माहित पडलं की गौतम अगरवाल यांनी ते पत्र पाठवलेलं आहे. तर तेवढा एका ह्यानी त्यांना एक आशेचा किरण दिसला आणि ते इतके आनंदित झाले की ते वृंदावनमध्ये महंतांना भेटायचे, म्हणजे तिथले जे योगी किंवा महंत लोक, तर ते अशी चर्चा करायचे भागवतम, भगवद्गीता या बाबतीत. तर ते म्हणाले की आता हे श्रीमद भागवतम जे आहे हे आता अमेरिकेला जाणार आहे, असं त्यांनी पहिल्यांदा चर्चा केली भागवतमची. आणि त्यांनी तो व्हॉल्यूम नेला होता. ते म्हणाले की हे श्रीमद भागवतम आता अमेरिकेला जाणार आहे, त्यामुळं त्याला तुम्ही आशीर्वाद द्या. आणि मग त्यांनी सगळ्यांकडून आशीर्वाद घेतला की हे श्रीमद भागवतमला तुम्ही आशीर्वाद द्या. आणि नंतर ते म्हणाले हे श्रीमद भागवतम असंच कसं बरं जातील अमेरिकेला, तर हे श्रीमद भागवतम कुणीतरी घेऊन जायला पाहिजे ना, त्यामुळं ते मी घेऊन जाणार आहे, त्यामुळे तुम्ही मला सुद्धा आशीर्वाद द्या. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी त्या महंतांचा आशीर्वाद घेतला. आता तसं पाहायला गेलं तर फक्त एक स्पॉन्सरशिप लेटर होतं, बाकी काही नव्हतं, परंतु त्यांची ही तयारी होती. म्हणजे हा उत्साह खरंच वाखाणण्याजोगा आहे. तर आता गोष्टी काय राहिल्या होत्या, तर पासपोर्ट, विजा आणि फी फॉर्म म्हणून. तर ह्या गोष्टी त्यांना मिळवायच्या होत्या. मग हे स्पॉन्सरशिप लेटर घेऊन ते प्रथम मगाशी सांगितलं तसं श्रीकृष्ण शर्मा यांनी तर नाकारली होती त्यांची ही सूचना. तर ते परत मुंबईला गेले आणि सुमती मोरारजी यांना भेटले. तर सुमती मोरारजींना भेटण्यापूर्वी तिथे बाहेरच सेक्रेटरी होते त्यांचे, चोक्सी म्हणून. तर त्यांनी विचारलं की कशासाठी, म्हणजे त्याचं प्रयोजन विचारलं येण्याचं. तर ते म्हणाले की असं स्पॉन्सरशिप लेटर दाखवलं आणि ते म्हणाले की मला सुमती मोरारजींना सांगा की तुमची जी कार्गो शिप आहे, कारण त्या सिंधिया शिप कंपनीच्या त्या मालक होत्या, तर त्यांना सांगा की मला त्याच्यामध्ये फ्री तिकीट हवंय, तर मला फुकट जायचं आहे विदाउट एनी चार्जेस, तर असं त्यांना सांगा.
तर चोक्सी म्हणाले, म्हणजे ते सेक्रेटरी म्हणाले, हे कसं शक्य आहे, तुमचं वय किती आहे? आणि US मध्ये जाणं आणि तिथली थंडी, तिथलं संस्कृती, तिथले लोक, तिथं ह्या गोष्टींचं काही म्हणजे लवलशच नाहीये ना. भागवत धर्म इथं तरी लोकांना माहितीये, तिथे तर कुणाला काहीच माहित नाही. आणि तिथं तुम्ही जाणं योग्य नाही, असं करून त्यांना थोडंसं डिस्करेज करण्याचा प्रयत्न केला चोक्सींनी. तर श्रील प्रभुपाद म्हणजे त्यांची अशी जबरदस्त इच्छाशक्ती होती. ते म्हणाले, नाही, तुम्ही सुमती मुरारजींना सांगा. तर कसेबसे ते चोक्सी सुमती मुरारजींना सांगितलं की असं असं ते म्हणतायत. सुमती मुरारजी म्हणाले, नाही, शक्यच नाही, की हे मी करू नाही देणार. तर चोक्सी परत तो निरोप घेऊन बाहेर आले. श्रील प्रभुपाद म्हणाले की नाही, तुम्ही त्यांना व्यवस्थित समजू देऊ नाही शकला. आणि त्यांनी अक्षरशः शिकवलं की तुम्ही या पद्धतीने बोला आणि असं काउन्सिलिंग करा. अक्षरशः ते सांगितलं. आणि मग चोक्सी अर्थातच त्यांनी सांगितलं की ते खूप हट्टाला पेटलेले आहेत, ते काही ऐकणारे नाहीयेत. तर मग सुमती मुरारजींनी त्या म्हणाल्या की ठीक आहे, आणि मग त्या भेटल्या त्यांना, श्रील प्रभुपादांना. तर त्यांना सुद्धा कन्व्हिन्स केलं श्रील प्रभुपादांनी, आणि शेवटी त्या पण कशा बशा तयार झाल्या. तर त्या म्हणाल्या की आता तुम्हाला गरज आहे ते पी फॉर्म, विजा आणि पासपोर्टची. तर त्यासाठी तुम्हाला इथे थांबावं लागेल, आणि त्यांचं जे कर्मचाऱ्यांसाठी एक कॉलनी होती, सिंधिया शिप कॉलनी म्हणून, तर तिथे तुम्ही काही दिवस मुक्काम करा. अशा दृष्टीने त्यांनी एक रूम त्यांना दिली, जो त्यांचा तात्पुरता असा रेसिडेन्स होता. तर तिथे हे सगळ्या कामामध्ये चोक्सींनी बरीचशी मदत केली. आणि म्हणजे श्रील प्रभुपाद काय होते, आपण एखादं कोणी असतं तर आपण निवांत वाट बघत बसलो असतो, पण श्रील प्रभुपादांना तिथं टेलिफोन डिरेक्टरी दिसली. त्याच्यामध्ये त्यांनी जे असे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत किंवा जे नावाजलेले व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं त्यांनी संपर्क, त्यांचे ऍड्रेस असे शोधून ते तिथं जायचे. म्हणजे रोज सकाळी ते तिथं जायचे, त्यांना असं कन्व्हिन्स करायचे की ही प्रकाशनं किंवा म्हणजे डोनेशन ह्या दृष्टीने तिथं जायचे. आणि एवढं करून ते उशिरा घरी यायचे. आणि रात्री त्यांचं म्हणजे आल्यानंतर त्यांचं काम सुरू असायचं, पुढचे सगळ्या ह्याच्यावरती तात्पर्य टिप्पणी लिहिणं. तर आजूबाजूचे जे शेजारी आहेत त्यांना सुद्धा ते प्रचार करायचे. आणि असं खूप छान त्यांनी म्हणजे हा जो काही तात्पुरतं वास्तव्य होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं काम कुठंच थांबवलं नाही. आणि मग हे सगळे पी फॉर्म, विजा, पासपोर्ट तयार झाल्यानंतर चोक्सी म्हणाले की एवढ्यावरती तुम्ही जाणं शक्य नाहीये, तर तुम्हाला एक नवीन धोती त्यांना घेऊन दिल्या, गरम कपडे, गरम जॅकेट घेऊन दिलं, म्हणजे तिथं आवश्यक असणारे सॉक्स वगैरे जे काही थर्मल्स आहेत, गरम कपडे, त्यांची सोय चोक्सींनी सुमती मुरारजींच्या सूचनेनुसार त्यांनी सगळं करून दिलं. आता आपल्यासारखा एखादा असता तर आपण काय म्हणलो असतो की बाबा खूप त्यांनी मदत केलीये, तर ऑलरेडी मी तुमच्या ऋणा म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुम्ही खूप मदत केली, तर आपला एक थोडासा हे असतो ना, एक भिडस्त स्वभाव म्हणतो आपण, तर त्या दृष्टीने. पण श्रील प्रभुपाद ते म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे माझं नाहीये, हे श्रीकृष्णांसाठी करतायत, अशा दृष्टीने ते म्हणाले की आता तुम्ही चोक्सींना म्हणाले, म्हणजे त्या सेक्रेटरीना त्यांना म्हणाले, आता तुम्ही एक काम करा, मी तिथे जाणार आहे, तर ही श्रीमद भागवतम त्याचा जो ट्रान्सपोर्ट आहे, कारण कोचीन वरनं ते जलदूत मध्ये ते घेऊन जाणार होते कोचीन बंदरावरून, ते सगळं जर ट्रान्सपोर्ट आहे तर त्याचं तुम्ही बघा म्हणून त्यांनी ती सूचना केली. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले की मी तिथं वेगवेगळ्या लोकांना भेटणार, मग तिथं प्रत्येक वेळेस मी काय हे एवढे जाड पुस्तकं घेऊन तर जाऊ शकणार नाही, कारण माझं वय पण तसं नाहीये. तर तुम्ही मला एक मदत करू शकाल का, की तुम्ही असे एक फ्लायर्स किंवा पॅम्पलेट्स बनवा, पत्रक असतात ना की ज्याच्यामध्ये आपली जाहिरात असते. तर त्या दृष्टीने त्यांनी सुरुवातीला म्हणजे पुढच्या पेजवर शिक्षाष्टकम आणि मागे श्रीमद भागवतमची जाहिरात, ऍडव्हर्टाईज असं
करा अशा दृष्टीने त्यांनी म्हणजे चोक्सींना सांगितलं. तर ते मग त्यांनी स्वतःच्या खर्चानी चोक्सींनी ते करून दिलं. आणि मग अशा प्रकारे ते 13 ऑगस्ट रोजी कलकत्ता, मायापूर स्टेशन आणि नंतर म्हणजे जलदूत ही जी कार्गो शिप आहे त्याच्यासाठी अमेरिकेला जायला सज्ज झाले. आणि आपल्याला माहिती आहे की जलदूतवरचा जो काही प्रवास होता तो काही एवढा सुकर नव्हता, कारण जाताना सुद्धा म्हणजे त्यांना सी सिकनेस, उलटी, मळमळ ह्या सगळ्या त्रासातनं ते गेले. आणि कोचीन बंदरामध्ये जेव्हा त्यांचे पुस्तकं श्रीमद भागवतम लोड झाले तेव्हा त्यांचा खरं तर वाढदिवस होता. जन्माष्टमी त्यांनी साजरी केली आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता आणि श्रीकृष्णांकडून त्यांना ही खरं तर गिफ्ट मिळाली होती. आणि नंतर श्रीकृष्ण म्हणजे त्यांना ह्या सगळ्या कालावधीमध्ये 2 वेळा त्यांना हृदयाचे झटके आले होते. परंतु त्यांच्या प्रार्थना इतक्या तीव्र होत्या की भगवंतांना, आणि भगवंत स्वतः त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी दाखवलं, त्यांचं विराट रूप दाखवलं की वेगवेगळे रूप होते भगवंतांचे. आणि ते म्हणाले म्हणजे त्यांनी ते रूप ऍक्च्युली माझं प्रेझेंटेशन मला ते शेअर नाही करता येते, तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते प्रत्येक जो अवतार आहे तर तो ऍक्च्युली जलदूत ची जो आपण म्हणतो इन्चार्ज, त्यांनी ते जलदूत ते वल्लवत असल्यासारखं. तर जलदूतचा चार्ज हा भगवंतांनी स्वतः घेतला होता. त्यामुळं तिथले जे या जलदूतचे जे कोण मेन कॅप्टन आहेत ते म्हणाले की मी पहिल्यांदा असं पाहिलंय की पॅसिफिक ओशन हा इतका शांत मी पहिल्यांदा बघितलाय. तर खरं तर म्हणजे भगवंतांची एका दृष्टीने काय म्हणतो कृपा श्रील प्रभुपादांना लाभली. पण त्यासाठी जे श्रील प्रभुपादांनी जे काही केलं तर ते म्हणजे अशक्यप्राय गोष्ट त्यांनी केली होती. तर त्याच्या पुढचा पण खूप सारा प्रवास आहे. म्हणजे ही फक्त सुरुवात होती. अमेरिकेमध्ये वेगळी आव्हानं होती आणि त्याच्याबद्दल आपण खूप साऱ्या चर्चा केलेल्या आहेत आतापर्यंत. तर श्रील प्रभुपादांबद्दल सांगण्याचं खूप सारं आहे, आपण आतापर्यंत खूप ऐकलंय. तर एक फक्त आपण लक्षात घेऊ शकतो की श्रील प्रभुपादांकडे काय नव्हतं खरं बघायला गेलं तर, म्हणजे ज्याच्यासाठी आपण कारण दाखवू शकत होतो की माझ्याकडे हे नाहीये म्हणून मी हे करू नाही शकत. तर श्रील प्रभुपादांकडे काय नव्हतं तर पैसे नव्हते त्यांच्याकडं, त्यांना कसलाच आधार नव्हता. ना त्यांच्या गुरुबंधूंचा आधार होता, ना त्यांच्या नातेवाईकांचा आधार होता. त्यांच्याकडं कुठलीही म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रगत तंत्रज्ञान आजच्या घडीचं जर आपण तुलना केली तितकंसं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, तितकी साधनं नव्हती. म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं तर त्यांना पायी पायी चालत जावं लागत होतं. पैसे नव्हते, ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. पण त्यांच्याकडे काय होतं तर गुरूंच्या शब्दांवरती श्रद्धा होती, असीम श्रद्धा होती, भगवंतांवरती श्रद्धा होती. आणि ह्या 2 गोष्टी होत्या, म्हणजे भगवंतांवरती आणि गुरूंच्या शब्दांवरती श्रद्धा होती. आणि त्यामुळं त्यांच्या कडं येणारा जो असणारा जो आत्मविश्वास होता किंवा त्यांचा जो एक उत्साह होता तर तो हा निश्चितच जो नाही, ज्या गोष्टी नाहीत त्या पारड्यापेक्षा हे जड होतं. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे आत्ता पैसे आहेत, सपोर्टर्स आहेत. बेसिकली भारतामध्ये इनफॅक्ट आपल्याला सांगितलं जातं की हे करा म्हणून, ह्याची गरज आहे. इतका सपोर्ट आहे. नातेवाईक, आपला मुख्य परिवारच एवढा मोठा आहे की सगळे सपोर्टर्स आहेत. नातेवाईक आपले असेच आहेत, गुरुबंधू गुरुभगिनी पण अशाच आहेत. पण आपल्याकडे थोडाफार, निदान माझ्याकडे तरी कुठं कमी पडतो तर तो विश्वास आपला कुठेतरी कमी पडतो. आणि खरं तर
एखाद्या गोष्टी म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स कधी येतो, आत्मविश्वास केव्हा येतो, जेव्हा आपण म्हणतो ना मी हे करू शकेन, मी हे करेन, मी ते करेन, तेव्हा कॉन्फिडन्स नाही येत. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की मी करता नाहीये, भगवंत करता आहेत. आणि जेव्हा आपण आपल्या वरिष्ठ किंवा गुरु यांच्यावरती आपली श्रद्धा असते, त्यांच्या शब्दांवरती आपला विश्वास असतो, तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. हे फार महत्वाचं आहे. आपण आपल्या केवळ प्रयत्नांनी आत्मविश्वास मिळवू शकत नाही. आपल्याला तेवढी श्रद्धा म्हणजे शब्द प्रमाण आपलं खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं, तेव्हा मग हा कॉन्फिडन्स येतो. आणि नेमकं हेच श्रील प्रभुपादांकडे होतं. त्यामुळं अतिशय नकारात्मक स्थितीमध्ये सुद्धा पुढाकार घेण्याचा जो उत्साह होता तो वाखाणण्याजोगा होता. त्यामुळेच तर तेवढं काम करू शकले. आणि त्यासाठी एक आहे की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी सांगितलं की जर प्रामाणिक प्रयत्न की सत्य वचन करा, तर भगवंतांचे शब्द आहेत तेच सांगायचे आहेत. त्यासाठी श्रील प्रभुपादांनी प्रामाणिक प्रयत्न केले, अतिशय प्रयत्न केले. म्हणजे त्यांनी स्वतःचं काम म्हणून ते केलंच नाही. हे भगवंतांच्या हातातलं मी साधन आहे, मी कठपुतळी आहे आणि तुम्हाला जसं वापरायचं तसं मला वापरा, असं श्रील प्रभुपादांच्या प्रार्थना होत्या. म्हणजे मी एक महाराजांच्या लेक्चर मध्ये ऐकत होते की जेव्हा ते US मध्ये आले तेव्हा त्यांना असा विचार नव्हता की मला राईटला जायचंय, लेफ्टला, कुठं जायचंय मला माहित नव्हतं. त्यांनी अशी प्रार्थना नाही केली की बाबा मला जे कोणी घ्यायला येणार आहेत व्यक्ती ते बाबा, एक एन्झायटी असते ना आपल्याकडे, हे असतं ना की येतील ना वेळेवर, आपली गाठ पडेल ना, असं जे असतं तसं काही नव्हतं त्यांचं. ते शांत होते. ते म्हणाले भगवंता तुम्हाला जे माझ्या हातनं जे काही करायचंय ते करून घ्या, मला तुमच्या हातातलं कठपुतळी बनवा आणि तुमचं कार्य माझ्या हातून तुम्हाला हवं तसं करून द्या. ह्या त्यांच्या प्रार्थना होत्या. महाराजांच्या लेक्चर मध्ये सांगत होते ते. तर अशा पद्धतीने श्रील प्रभुपाद स्वतःसाठी काहीच विचार करत नव्हते. आणि मग भगवंत सुद्धा अशा भक्तांची निश्चितच काळजी घेतात. तर ते सुद्धा भक्तवत्सलच आहेत ना भगवंत. त्यामुळं भगवंत सुद्धा त्यांच्या सेवेमध्ये जे काही अडथळे येतील ते दूर करण्यामध्ये अशा काही योजना, अशा काही लीला करतात की ज्याच्यामधनं खरं तर एक इतिहास घडतो. आणि तोच नेमका आपण बघू शकतो की हा इतका मोठा इतिहास घडलेला आहे. तर निश्चितच आपल्या दृष्टीने हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. आता आपण जो विषय की निकड आहे ही, आता कलियुगातले लोक जे आहेत मंद सुमंद मतयोगो असे आहेत की बुद्धी कमी आहे, अविश्वास आहे, सगळ्या गोष्टीला शब्द प्रमाण फारसं विचारात घेणारे नाहीयेत. प्रत्यक्ष प्रमाणातच त्यांना हे लागतं, आपल्याला लागतं ना, प्रत्यक्ष प्रमाणच लागतं ना, तरच आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. म्हणून तर तात्पर्य त्यांनी त्या पद्धतीने लिहिलेली आहेत श्रील प्रभुपादांनी. तर खूप सारे आपल्या म्हणजे विविध वयोगटाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांना. मी आता फारसं प्रॉब्लेम्स कडे जायला नको. तर खूप सारे हे प्रॉब्लेम्स आहेत, पण सोल्युशन काय आहे? तर आपण आता अनुभव पण करतोय की आपल्याला ह्याच्यामधनं खरंच आपलं जीवन परिवर्तन झालेलं आहे. निश्चितच हे आपण अनुभूती घेतोय. पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की ही जी ज्वाला आहे ही आपल्यापुरती नाही ठेवायची, आपल्याला ही पसरवायची. कारण आपण आता ग्रामीण भागामध्ये लक्षात घेतो की आपल्याला आजूबाजूला आता ऊसाची शेती, बारामती हे सुरुवातीला खरं तर ऊसाच्या शेतीसारखं नाहीच आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर. पण पाण्याची सोय असल्यामुळे ऊसाची शेती हल्ली खूप ठिकाणी ऊस आहे. मग जर एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं की मला माझ्या पुरतं का होईना ज्वारी उगवायची आहे, असं करून थोड्याशा क्षेत्रामध्ये जर ज्वारी उगवली, प्रयत्न केला, तर लक्षात येतं की पाखरं ती खाऊन जातात आणि हार्डली काहीच मिळत नाही त्या ह्याच्यातून. आणि मग नाईलाज असतो तो परत ऊस लावणं हा प्रकार करवतो. तसंच आहे
आपण आपल्या भोवतीचं वातावरण कसं निर्माण करतो हे फार महत्वाचं आहे ना. जर हे ज्ञान आपण आपल्यापुरतंच ठेवलं आणि बाकीच्या लोकांना जर आपण तसंच काय म्हणतो तहानलेलं ठेवलं, तर वातावरण असं निर्माण होईल की ऊसाचीच शेती करावी लागते असा जो प्रकार घडतो, तसं कुठंतरी कधी ना कधी आपली भक्ती सुद्धा त्याच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून आपली भक्ती जर व्यवस्थित टिकवायची असेल तर आजूबाजूच्या लोकांना सुद्धा भक्तीत आणणं गरजेचं आहे. आपल्या पुरतंच नाही, आपली पुढची पिढी आहे, त्यांना जर आपल्याला असं वाटतंय की नाही, त्यांना योग्य संगत हवी आहे, ते चांगले व्यक्तिमत्व घडणं गरजेचं आहे, तर फक्त आपण आपल्या मुलांवरती फोकस करून नाही चालत. त्यांच्या बरोबर त्यांचे मित्र, त्यांचे पालक, टीचर्स, म्हणजे हे सगळ्या गोष्टी, थोडक्यात सगळा समाज, कारण एक व्यक्ती घडवण्यासाठी सगळा समाज काम करतो. त्यामुळे अख्ख्या समाजामध्ये ही गोष्ट रुजवणं गरजेचं आहे. तर त्यामुळं हे पुस्तक पोहोचणं खूप गरजेचं आहे. आता एक महाराजांच्या ह्याच्यामध्ये महाराजांनी एक खूप छान उदाहरण दिलं की महाराज म्हणाले की हे जे टेररिस्ट आहेत, आतंकवादी आहेत, तर हे सुद्धा असे का घडले, नकारात्मक एवढी का हे झाली, कारण त्यांना योग्य मार्गदर्शक लाभलेले नाहीयेत. योग्य वेळी योग्य मार्गदर्शक जर लाभले असते तर त्यांनी हा मार्ग निवडलाच नसता. तर आपल्याला समाजाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्तीला जाऊन भेटायचंय, पण ते काम करण्यासाठी आपण श्रील प्रभुपादांनी इतके शुद्ध नाही आहोत, किंवा मी तरी नाहीये, की जेणेकरून म्हणजे आपण म्हणतो ना की साधू संग साधू संग साधू संग साधू संग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. तर ही गोष्ट त्या साधूंसारखी म्हणजे त्याला त्या स्तराचे शुद्ध भक्त लागतात. तर ती गोष्ट माझ्यासारख्या व्यक्तीला तर शक्य नाहीये. मग मी काय करू शकते, तर मी स्वतःच जर पेशंट आहे तर मी एखाद्या पेशंटला हॉस्पिटलचा मार्ग दाखवू शकते आणि प्राथमिक उपचार पेटी देऊ शकते. ही भगवद्गीता आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रथमोपचार मिळतील तुमच्या भवसागराचे जे काही व्याधी आहेत त्याच्यासाठी, आणि असं हॉस्पिटल आहे. तर हे करू शकते मी, तेवढं करू शकते. तर आपण जेव्हा भगवद्गीता भागवतम देतो तेव्हा खरं तर आपण श्रील प्रभुपादांना त्यांना देत असतो, आणि त्याच्या पुढचे काही चमत्कार ज्या काही त्यांच्या जीवनामध्ये लीला होणार आहेत, कारण श्रीमद भागवतम भगवद्गीता यांचं डेस्टिनेशन ते कुठं पोहोचायचे हे ठरलेले, आपल्याला फक्त ते पोस्टमनचं काम करायचे. तर फक्त पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत, आणि त्याच्या पुढचं जे काही मिरॅकल्स आहेत ते श्रील प्रभुपाद, कारण श्रील प्रभुपाद हे त्यांच्या पुस्तकांमधनं आत्मा म्हणून, तो त्यांचा आत्मा आहे, तर ते पुस्तकांमधनं जीवित आहेत श्रील प्रभुपाद, आणि अजूनही ते त्यांच्या लीला घडवतात. एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये हृदय परिवर्तन करण्याचं काम श्रील प्रभुपाद अजूनही करत आहेत. तर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा राधाकृष्णांचं प्रेमधन वाटण्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं की मला सहकार्य करा, माझे 2 हात आहेत, मी सगळ्यांना नाही देऊ शकत, तुम्ही मला मदत करा. श्रीरामचंद्रांनी सुद्धा सेतू बांधणं म्हणजे त्यांना तर काही अशक्यच नव्हतं, परंतु नाही, त्यांनी हनुमानची, त्यांच्या वानर सेनेची, काय म्हणजे त्या छोट्याशा खरुताईची सुद्धा मदत घेतली सेतू बांधण्यासाठी. तर आपल्याला सुद्धा श्रील प्रभुपादांनी इतकं आपल्याकडे नाहीये, निश्चितच नाहीये म्हणजे तेवढी परंतु आपण त्यांना निश्चितच ह्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकतो, आपण त्यांना असिस्ट करू शकतो. तर त्यामुळं श्रील प्रभुपादांच्या अगदी हृदयाच्या जवळची ही सेवा आहे. सगळ्यात जास्त महत्व त्यांनी बुक डिस्ट्रीब्युशनला दिलेलं आहे. अर्थात त्याच्यासाठी बाकीच्या सेवा सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा एखादं युद्ध असतं तेव्हा काही सोल्जर्स पुढं राहून काम करतात, परंतु त्या सोल्जर्सना म्हणजे बंदुकीमध्ये गोळ्या म्हणजे शस्त्र पुरवणं किंवा त्यांचं भोजन खाण ह्याची सगळी व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, ह्याच्यासाठी बाकीचे लोक मदत करत असतात. तर त्या दृष्टीने जेव्हा आपण एखादं पुस्तक देतो, ग्रंथ देतो, तेव्हा ते त्याचं ऍक्च्युअली काम पाहण्यासाठी जेव्हा एखादा तो नवीन भक्त मंदिरात येतात तेव्हा मंदिरात पाहतात की अरे डीटी डिपार्टमेंट एवढं छान काम करत आहे, किंवा
बागेची एवढी छान व्यवस्था घेतली गेलेली, भक्तांचं केअर व्यवस्थित घेतली, प्रसाद एवढा छान असतो. हे सगळ्या ज्या सेवा आहेत छोट्या छोट्या, डेकोरेशन आहे किंवा हार सेवा, ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत तर त्या आकृष्ट करतात त्यांना. त्यामुळं ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत ह्या सुद्धा या युद्धामध्ये आपण जे युद्ध मायेच्या विरुद्ध पुकारलेलं असं श्री प्रभुपाद म्हणतात, तर ह्या सपोर्टिव्ह आहेत निश्चितच. आणि फ्रंट लाईनला जे काम होतंय तर ते बुक डिस्ट्रीब्युशन्स आहे. तर या दृष्टीने इतकं महत्वाचं आहे. आता बरेच जण आपल्याला म्हणतात की भगवद्गीता इतका पवित्र ग्रंथ आहे, तर बाहेरील जगामध्ये मग त्याचे कशासाठी तुम्ही असं मंदिरात येतील ना लोक ज्यांना गरज आहे त्यांना वाचण्यासाठी, तर तसं नाहीये. श्रील प्रभुपाद म्हणतात की बाहेरचे लोक काय करतात, हे खा ते खा, हे वस्त्र परिधान करा, याचा वापर करा, हे क्रीम लावा, ह्याच्यासाठी काय करतात, ऍडव्हर्टाइजमेंट करतात ना. मग आम्ही सुद्धा तेच करतोय की हे ज्ञान घ्या, हे पुस्तक घ्या, आम्ही सुद्धा तेच करत आहोत. कारण 60% गोष्ट जी आहे ही डिस्ट्रीब्युशन ऍडव्हर्टाइजमेंट वरती असते आणि त्याचा खरं तर पैसा आपल्याच खिशातनं जात असतो, ही फॅक्ट आहे. पण बुक डिस्ट्रीब्युशन हे एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे हे असा व्यवसाय नाहीये की तुम्ही काहीतरी वस्तू देत आहात, तर हे ह्याच्यामध्ये करुणाभाव आहे, दयाभाव आहे की ह्याच्यामधनं आपल्याला समोरचे हृदय परिवर्तन करायचंय, जीवन परिवर्तन करायचंय आणि जो मार्ग हरवलेला आहे, मूळ जे वास्तव्य आहे, घरापासून लांब आलेलं आहे, त्यांना ते परत पोहोचवण्याचा आपल्याला मार्ग द्यायचा आहे. त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. तर त्यामुळे बुक डिस्ट्रीब्युशन ही खर तर करुणा भावनेमधनं निर्माण झालेली ही सेवा आहे. मला वाटते वेळ संपत आली आहे, तर हे फार महत्वाचं आहे. तर त्यामुळं आपण बुक डिस्ट्रीब्युशनला खूप सारं महत्व देणं गरजेचं आहे. कारण ही बुक्स खूप मिरॅकल, चमत्कार घडवतात. बरीचशी उदाहरणं आहेत, आपण आतापर्यंत खूप जणांचं ऐकलेलं आहे. तर मी अगदी असं शेवटच्या 5 मिनिटात सांगते की एक जण एअरपोर्ट वरती जस्ट वेट करत असताना, म्हणजे वाट पाहत असताना वेटिंग रूम मध्ये त्यांना भगवद्गीता बघितली त्यांनी आणि ते बघू लागले की, आणि त्यांना छान वाटलं. आणि जेव्हा अनाउन्समेंट झाली त्यांचं विमान येणार होतं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे भगवद्गीता ती कोणीच नेत नाहीये. तर मग त्यांनी ती भगवद्गीता घेतली आणि पूर्ण प्रवासामध्ये त्यांनी ती भगवद्गीता वाचून काढली. आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा एंट्री केल्या केल्या त्यांचं की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण असं म्हणतात, आणि रोजच त्यांचं असं असायचं. तर मग त्यांचा लहान मुलगा होता, तर तो पण म्हणजे मग पुढं जाऊन त्याला माहित नव्हतं श्रीकृष्ण कोण आहेत. मग हळूहळू भक्त, आपण संकीर्तन असतं तर अशीच भक्तांची गाठ पडली आणि मग तो मंदिरामध्ये रेग्युलर येऊ लागला. अशा दृष्टीने एका गीतेने मी म्हणलं जसं की आपल्या पुढच्या पिढीला कसा त्याचा उपयोग होऊ शकतो, ह्याचं खूप छान उदाहरण हे आहे की त्यांच्या मुलाला त्यांनी म्हणजे मोठं भक्त बनवलं. तर हा एक आहे. मगाशी सांगितलं जसं की भारतामध्ये खरंच प्रचार खूप सुलभ आहे कारण भक्तिमय वातावरण आहे. तर मी पुण्याला जेव्हा होते तेव्हा आमच्या काउन्सिलर मीटिंग मध्ये रशियाचे डिवोटी आलेले आणि चीन मधनं डिवोटी आलेले. तर तिथला प्रचार म्हणजे अशक्य. तर मला आठवतंय की रशियाचे जे 2 डिवोटी, म्हणजे रशियाचा पण प्रचार एका भगवद्गीतेतनं, म्हणजे तिथे तर भगवद्गीतेला एंट्री व्हायला पण चान्स नव्हता, पण समहाऊ एक भगवद्गीता जाऊन तिथं प्रचार छानपैकी झाला, मंदिर उभं राहिली. तर एक भगवद्गीता एवढं मोठं काम करू शकली रशियामध्ये. आपल्याला माहितीये की जर कोणाला सॉल्टेड ब्रेड, बरोबर आहे ना, तर ते एक व्हिडिओ पण आहे आणि त्याचं ते पुस्तक पण आहे. तर एका भगवद्गीतेने खूप क्रांती घडवली. तर बाहेरच्या जगामध्ये अतिशय अवघड आहे ही गोष्ट. तर ते रशियन डिवोटी मला अजूनही आठवतं, ते म्हणाले की आपण कित्येक जन्म आपल्यासाठी जगलो आहोत, तर आपण हा जन्म श्रील प्रभुपादांच्या मिशनसाठी देऊयात. तर असं त्यांनी बोलले होते, मला आठवतंय की वी शुड गिव्ह आवर लाईफ टू श्रील प्रभुपाद. तर निश्चितच आपण श्रील प्रभुपादांच्या या चळवळीमध्ये
हे आपण निश्चितच आपण काम करूयात, की बुक डिस्ट्रीब्युशनचा हा महिना आपण जोर लावून थोडंसं काम करूयात. चीन मधनं जे डिवोटी आलेले तर त्यांचं पण मला आठवतंय, की ते म्हणाले की त्यांच्यासाठी 4 ते 5 तासांचा प्रवास होता. जो मेन मला वाटतं हाँगकाँगला काहीतरी मंदिर आहे. आणि ते जे जिथे राहत होते एकच मंदिर आहे आय थिंक. तर तिथे जाण्यासाठी त्यांना 4-5 तासाचा प्रवास करायला लागायचा आणि ते दर आठवड्याला जायचे. तर त्यांच्यामधला चेंज आता चीनचा आपण पाहतो, की आत्ताची जी जे काही अराजकता माजवली गेली आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला पाहिल्या, की असं वाटतं, की जर सगळ्यांमध्येच जर भक्ती किंवा प्रभुपादांची पुस्तकं आली, तर आत्ताचे जे आपण प्रॉब्लेम्स फेस करतोय, तर ते निश्चितच आपल्याला निश्चितच ते कमी होतील आणि भक्तीला पूरक असं वातावरण आपण निर्माण करू शकू. कारण ते फार महत्वाचं आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा प्रचार आता रिसेंटली होतोय म्हणजे, तर तिथे सुद्धा एक प्रभूजी आहेत म्हणजे तिथं असं हिंदू कम्युनिटी काही प्रमाणात आणि मुस्लिम असं म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी असं त्यांचं आहे रेसिडेन्स. तर तिथे त्यांनी ई बुक असतं ना, त्याच्यातनं त्यांनी ते वाचन केलं आणि ते इतके इम्प्रेस झाले. मग त्यांनी इस्कॉनच्या ह्यांना भक्तांना कॉन्टॅक्ट केला. सगळं ऑनलाईन ना. आणि त्याच्यामध्ये मग ते एक महाराज कुठल्या तरी महाराजांचे ते शिष्य आहेत. आणि एक दिवशी ते म्हणाले की नाही मला आता खूप त्यांनी छान प्रचार कार्य सुरू केलेलं आहे. तर त्यांनी एक दिवशी म्हणाले नाही मला भगवद्गीतेचा प्रचार करायचा आहे. पण कसा करणार? तर मग त्या ज्या महाराज आहेत त्यांनी ते अरेंजमेंट करून दिली की भगवद्गीता एअरपोर्ट पर्यंत आल्या सुद्धा, परंतु अशा ग्रंथांना एंट्री नाहीये त्या ह्याच्यामध्ये. तर त्या तशाच तिथे पडून राहिल्या की परत गेल्या असं काहीतरी. पण त्या एंट्री नाही करू शकल्या. मग हे भक्त म्हणाले की मला जे काही काम करायचं असायचं सेवा, त्यासाठी मी मनोमन श्रील प्रभुपादांना प्रार्थना करायचो. आणि म्हणे मी यावेळेस सुद्धा त्यांना प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे काका त्यांच्याकडे आले सकाळी सकाळी. ते म्हणाले की कदाचित तुला हवी असणाऱ्या गोष्टी माझ्याकडे आहेत असं करून त्यांना ते घेऊन गेले. आणि त्यांचं दुकान होतं, रद्दीचं दुकान होतं आणि त्यांनी बघितलं तर एक पूर्ण कपाटभर भगवद्गीता होत्या तिथे. तर ह्या प्रभूजींना इतका आनंद झाला. म्हणजे त्या काळामध्ये काही झालं असेल ना प्रचाराचं काही. तर मग त्यांनी भगवद्गीतेचा प्रचार बुक डिस्ट्रीब्युशन तिथं केलं पाकिस्तानमध्ये. आणि त्यांनी अजून बरंच सांगितलं होतं की अक्षरशः म्हणजे ते बुक डिस्ट्रीब्युशनच्या नादामध्ये ते हे असतात ना दहशतवाद्यांचे स्थळ, तिथे पण पोहोचले होते. पण समहाऊ तिथे पण त्यांनी म्हणजे सुखरूप सुटका झाली त्यांची, की त्या माणसाने. कारण ते जे कोण मेन असतात ना अतिरेकी ते आले आणि त्यांनी जस्ट पाहिलं आणि ह्यांनी फक्त प्रार्थना केली की प्रभुपादांना प्रार्थना केली की जे काही व्हायचंय ते म्हणजे होऊ दे. तर त्यांनी बघितलं आणि सोडून दिलं. म्हणजे सोडून द्या म्हणून सांगितलं एवढ्या छोट्या. आणि ते म्हणाले की त्या एरियामधनं परत येणारे आम्हीच होतो. म्हणजे ती गाडी त्यांची जे कोण भक्त होते अजून, म्हणे की लोकांना पण आश्चर्य वाटलं की तिथून तुम्ही कसे काय परत आलात म्हणून. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादांचे चमत्कार खरोखर त्यांना केलेल्या प्रार्थना म्हणजे अजूनही ते ऐकतायत. आपल्याला फक्त आणि फक्त पोस्टमनचं काम करायचं आणि लोकांना भगवद्गीता भागवतम पोहोचवायचे. म्हणजे बाकीचं श्रील प्रभुपाद करणार आहेत काम. तर बारामतीत सुद्धा अशा प्रकारे आपण म्हणजे खूप सारे भक्त खरखर म्हणजे मी जस्ट बोलतीये पण खरा प्रचार हा रेग्युलरली आपल्याला रोज ऑफिशियल ग्रुपवर येत असतो की एवढ्या भगवद्गीता एवढं भागवतम. खरं तर ते फ्रंटलाईनला काम करणारे खरंच हे योद्धे आहेत. आणि मी जस्ट थोडस मी गुणगौरवची सेवा छोटीशी करतीये. तर या निमित्ताने आपण सगळ्यांनी आजपासून गीता जयंती आता 25 तारखेला आहे, काही दिवस राहिलेत. तर सगळ्यांनी आपण मला वाटतं असं एक कमिटमेंट आज घेऊयात की रोज एक तरी भगवद्गीता आपण देण्याचं आपण एक कमिटमेंट घेऊयात. आणि श्रील प्रभुपादांची ही जी सेवा आहे, श्रील प्रभुपादांची आवडती सेवा आहे,
तर आपल्या मॅरेथॉनमध्ये ह्या डिसेंबरच्या तेवढं करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात. तर मला संधी दिल्याबद्दल इथे बोलण्याची वैष्णवी कमिटीला खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे भगवद्गीता कृष्ण. भागवतम की जय. हरे कृष्ण. आवाज येतोय का माताजी माझा? हो, येतोय. बारामती वैष्णवी समितीतर्फे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी 2 शब्द बोलणार आहे. खूप खूप धन्यवाद दीपा माताजी. आपण आपल्या ओघवत्या वाणीमध्ये प्रभुपादांनी आपल्याला दिलेला हा जो ग्रंथरूपी खजिना आहे तो अगदीच सहजासहजी न येतात प्रभुपादांना किती आव्हानं आली, किती अडचणी आल्या, पण तरी पण ते थांबले नाहीत. त्यांनी कशा प्रकारे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न होते आणि त्यांनी आपल्या गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं एवढ्या उतार वयामध्ये एवढे कष्ट घेतले आपल्या सर्वांसाठी, त्याची परत एकदा नव्यानं मला झाली जाणीव. आणि त्याचबरोबर कशा प्रकारे हे जे ग्रंथरूपी जी कृपा आपल्यापर्यंत आलेली आहे, ती आपण इतरांना देण्यासाठी किती उत्सुक असलं पाहिजे आणि किती आपला दृष्टिकोन कुठला असला पाहिजे, त्याबद्दल सुद्धा तुम्ही खूप छान सांगितलंत. आणि त्याचबरोबर बुक डिस्ट्रिब्युशनच्या मागे आपल्याला कोणता दृष्टिकोन ठेवायचा आहे, ते देखील तुम्ही खूप छान सांगितलंत. तर खूपच इन्स्पायरिंग आणि उद्बोधक लेक्चर होतं. खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर इथे जमलेल्या सर्व इतर माताजींचे देखील खूप खूप आभार. आपण आपल्या एवढ्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढलात आणि लेक्चरसाठी सर्वजण प्रेझेंट राहिलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. हरे कृष्ण.